आपण जाऊया आता पुढची प्रोसेस बघ. हे फॅट आहे ह्याच्यावरचं. जर पाणी मिक्स केलेलं असतं तर हे फॅट जे दिसतंय तुम्हाला, हे फॅट दिसलं नसतं याचे. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप खास आहे. आपण आज पाहणार आहोत दुधाचा प्रवास, म्हणजे अगदी गावातल्या गायींच्या गोट्यापासून ते थेट आपल्या मिळणाऱ्या पिशवीतल्या किंवा बाटलीतल्या दुधापर्यंत. चला तर मग माझ्यासोबत एक भन्नाट अनुभव घेण्यासाठी निघूया. आज मी सकाळी 3:30ला उठलो, गाडी काढली आणि निघालो एका छोट्याशा गावात. गावाकडे जायचं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा असते ना, एक वेगळी शांतता, वेगळं जीवन, रस्त्याच्या कडेने चालणारी माणसं, गवत चरत असलेल्या म्हशी आणि हिरव्या झाडातून डोकावणारं ऊन, अगदी स्वर्गसुख. गावात पोचलो आणि पहिला सुगंध आला ओल्या गवताचा. समोर एक सुंदरसा गोठा. गायी एकमेकाशी खेळत होत्या, काही बसून चावत होत्या तर काही चारा खात होत्या. सकाळी गायींना पोषणयुक्त आहार दिला जातो. त्यात हिरवळ, सायलेज आणि खनिज मिश्रण असतं. प्रत्येक गाय ही एक जबाबदारी आहे. त्याचं आरोग्य, त्यांचा मूड यावरच दूध कसं असेल हे ठरतं. गाय जितक्या स्वच्छ तितकंच दूधही शुद्ध. हे अमूलचं कॅटल फीड आहे. हे आपण गायांसाठी वापरतो. ह्याच्यामध्ये 24% प्रोटीन आहे. त्याच्यामुळे एक गाय चांगलं आणि व्यवस्थित दूध देते. हे अमूलचं मिक्स फीड आहे. ह्याच्यामध्ये हरभरा चुनी, तूर चुनी, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या डाळींचं जे फ्लेवर असतं, म्हणजे जो छिलका असतो त्या छिलक्याचं मिक्सचर येतं आणि त्याला बारीक करून दिलं जातं. हे पण आपण मशीनसाठी वापरतो, गाई म्हशी आणि याच्यासाठी. त्याच्यानंतर हे जे आहे हा मका भरडा आहे. जे मका असती स्वीटकॉर्न मका ते आहे. हे स्वीटकॉर्न मका पण आपण गिरणीवर देऊन पीठ केलेलं असतं आणि हे पण आपण मिक्स करून भिजून खाऊ घालतो. याच्यामुळे जनावरांची दुधाची लेवल वाढते. त्याच्यानंतर हे मिनरल मिक्सचर आहे. मिनरल मिक्सचर म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस डेफिशियन्सी जी पण जनावरांमध्ये होते त्याच्यासाठी हे कंटेंट्स असतात. हे कंटेंट्स आपण डेली यूजमध्ये जनावरांच्या अंगावर देतो. त्याच्यामुळे दुधामधनं आपण जे पण बाहेर काढतो कॅल्शियम, प्रोटीन जनावरांच्या बॉडीमधलं, ते आपण त्याला बाहेरनं देतो. हा गव्हाचा भुसा आहे. जो गहू आपण खातो तो गहू भरडल्यानंतर जो राहतो खाली क्रश, तो आहे. आपण भिजून देतो. आणि ही सरकी पेंड आहे. दिवसातून किती वेळा देता? 2 वेळा. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. हा गव्हाचा सुका चारा आहे. ज्या वेळेला पाऊस जास्त असतो तेव्हा मिक्सिंग मध्ये टाकावा लागतो आपल्याला. आणि हिरवा चारा जो आहे तो हिरव्या चाऱ्यामध्ये आपण गवत, मका आणि बाजरी या गोष्टी घेतो. हत्ती गवत पण असतं आपल्याकडं, ऊस पण आहे. ही कुट्टी मशीन आहे, ह्याच्यामधनं मिक्सिंग करून मटेरियल TMR करून आपण गायांना देतो.
सकाळी शेण बाजूला केले जाते. जमिनीवर नवी सुकं गवत टाकलं जातं. पाण्याची टाकी साफ केली जाते. काही गोटे फॅन आणि मच्छरदाणीने झाकलेले असतात म्हणजे गायींना आराम मिळावा असतो. दररोज सकाळी गोठ्यात गायींना पोषक चारा आणि स्वच्छ पाणी दिले जाते. प्रत्येक गायीचा आरोग्य आढावा घेतला जातो कारण निरोगी गायीतूनच उत्कृष्ट दूध मिळते. गोठ्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवशी सकाळी गोठा स्वच्छ केला जातो. यामुळे गायी निरोगी राहतात आणि त्यांना चांगले पोषण मिळते. आता आला सगळ्यात जास्त शांत आणि भावनिक क्षण, तो दूध काढण्याचा. गायीला हात फिरवून समजवावे लागते. नंतर हाताने हळुवारपणे दूध काढायला सुरुवात करतो. मशीनपेक्षा ही पद्धत म्हणजे हृदयाला भिडणारी आहे. गाय आणि माणसातले नातेही इथे दिसून येते. दूध लगेच एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात टाकलं जातं. तयार झालेले दूध गाडीमध्ये भरून डेअरीपर्यंत नेले जाते. तर मित्रांनो जाऊया आता पुढची प्रोसेस बघण्यासाठी. तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस कशी असते ती. आपण काही दूध पाणी वगैरे काही मिक्स करत नाही दुधामध्ये. जसं गोठ्यावरनं दूध तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिसलं तेच दूध आपण इथं आणून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत स्वच्छ आणि ताजं दूध देतो. रेग्युलर आपली 2 वेळा गाडी येते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. आता हे सकाळचं पॅकिंग आहे, संध्याकाळचं पॅकिंग सेम असंच असतं आणि सेम अशीच क्वालिटी आपण मेंटेन करून देतो. हे बघा, हे फॅट आहे ह्याच्यावरचं. जर पाणी मिक्स केलेलं असतं तर हे फॅट जे दिसतंय तुम्हाला, हे फॅट दिसलं नसतं याच्यामध्ये.